कडाक्याच्या उन्हामध्ये जिभेला आणि पोटाला काहीतरी थंड मिळालं तर आणखीन काय हवं. तर आज आपण बनवूया बंगालची सुप्रसिद्ध अशी ही मिष्टी डोई एकदम सोप्या पद्धतीने. तर इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे पाणी घातलं. पाणी जे आहे सगळीकडे व्यवस्थित फिरवून घेतलं. त्यानंतर 1 लिटर दूध इथे घातलेलं आहे. दूध जे आहे कोणतंही नॉर्मल घेतलं तरी सुद्धा चालेल, पण थोडंसं फुल फॅट मिल्क घेतलं तर पटकन आटवता येतं. तर पाणी यासाठी टाकलं की दूध जे आहे आपलं खाली न लागावं म्हणून. त्यानंतर मीडियम फ्लेमवर जे आहे दूध आपण 40 ते 50% जे आहे आटवून घेऊया. त्यानंतर इकडे काय केलं आहे, 1 वाटी दही घेतले. दहीतलं पाणी जे आहे वेगळं करण्यासाठी चाळणीमध्ये दही सुद्धा घालून घेतलं. आणि हे बघा इकडे दूध जे आहे आपलं 30 ते 40% जे आहे छान पद्धतीने कमी झालेलं आहे. त्यानंतर 1 वाटी साखर घेतली आणि साखर जी आहे कढईमध्ये घातली आणि अशा प्रकारे जे आहे कॅरेमेल बनवून घ्यायचं आहे साखरेचं कॅरेमेल झालं की गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि आता याला मिक्स करताना थोडीशी सावधानी करायची, कारण यामध्ये कॅरेमेल जे आहे गरम असतं आणि त्यामुळं छान अशी त्याला उकळ येते आणि मग त्याची वाफ जी आहे हाताला लागण्याची शक्यता असते. त्यामुळं कॅरेमेल बनवताना थोडंसं लक्ष द्यायचं. तर हे बघा कॅरेमेल मस्त आपलं तयार झालेलं आहे. आता तयार झालेलं कॅरेमेल जे आहे दुधामध्ये घालून घेतलं अशा पद्धतीने आणि कॅरेमेल दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे दुधाच्या कणाकणापर्यंत कॅरेमेल जे आहे छान पद्धतीने मिक्स झालं पाहिजे. तोपर्यंत इकडे आपलं दहीसुद्धा छान पाणी थोडंसं त्यातलं पाणी आहे सर्व निघालेलं होतं. दही फेटाळून घेतलं अशा पद्धतीने. दहीतली जी आहे गुठळ्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या. तर हे बघा अशा पद्धतीने मस्त आपलं दूधसुद्धा आटलेलं आहे. त्यानंतर इकडे मिष्टी डोई लावण्यासाठी अशा प्रकारे जे आहे मी मातीचे मटकी म्हणू शकता किंवा मग अशा प्रकारे भांडे घेतलेले आहे. त्याला दहीने छान असं ग्रीस करून घेतलं आणि शिल्लक राहिलेलं दही जे आहे दूध थंड झालं आपलं, म्हणजे नॉर्मल कोमट आपल्याला सोसेल बोटाला अशा पद्धतीचं झालं की त्यामध्ये दही घातलं आणि विस्कच्या साहाय्याने जे आहे दही छान असं फेटाळून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता दुधावर जे आहे छान पद्धतीने असं एक झाक आलेलं आहे, एक बबल्स आलेला आहे. आणि ते मिक्स झालं की सर्व दूध जे आहे छान असं हे मटक्यामध्ये काढून घेतलं आणि फॉईल पेपरने कव्हर करून वरून जाड असा नॅपकिन टाकून जे आहे 5 ते 6 तास आपण नॉर्मल टेम्परेचरला ठेवूया. आणि जर तुम्हाला थंड खायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता किंवा मग अशी सुद्धा खाऊ शकता. 5 ते 6 तास झालेले आहे आणि चेक करूया. हे बघा मस्त अशी घट्टसर आपली मिष्टी डोई तयार झालेली आहे. एकदम चाकूने कापता येईल अशा प्रकारे जे आहे वड्या करता येईल अशा प्रकारे मिष्टी डोई तयार झालेली आहे. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि सोप्या घरगुती रेसिपीजसाठी.